नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आरी वर्कचे ब्लाउज कशा प्रकारे स्टिच करायचे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सुरुवातीला मी येथे आरी वर्कचे ब्लाउजची कटिंग करून घेतलेली आहे। येथे मी गळा कट केलेला नाही, आपण डायरेक्ट मशीनवरती टिप मारल्याच्या नंतरच आपण इथे गळा कट करणार आहोत। त्यासाठी मी येथे या टाचण्या घेतलेल्या आहेत। मी येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक अस्तर व सुईच्या बाजूनी टाकून घेतलेले आहे, जेणेकरून आपण टिप मारल्याच्या नंतर अस्तर पलटी केल्याच्या नंतर आरी वर्कचा भाग वरती येईल। अशा प्रकारे मी इथे स्टिच करणार आहे। त्यासाठी मी येथे सुरुवातीला पिना लावून घेत आहे। जर आपण असे आरी वर्कचे ब्लाउज करताना व्यवस्थित पिना लावून किंवा टाचण्या लावून घेतल्या तर आपल्याला ब्लाउज स्टिच करताना काही प्रॉब्लेम येत नाही आणि कपडा हे इकडे तिकडे सरकत नाही। त्यासाठी मी येथे सुरुवातीला सर्व साइडनी व्यवस्थित अशा पिना लावून घेत आहे। पाहू शकता तुम्ही। त्यानंतर मी चॉकच्या साहाय्याने जे आरी वर्क केलेले आहे त्याच्या साइडनी मी येथे गोल आकार देऊन घेत आहे, जेणेकरून आपल्याला मशीन त्यावरती जाणार नाही आणि त्याच्या साइडनीच आपण इथे टिप मारणार, गोल राऊंड मध्ये टिप मारून घेणार आहोत। जर आपण ते आखून घेतले नाही तर आपल्याला कुठे टिप मारायचे हे कळणार नाही। आरी वर्क हे आतल्या बाजूने असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही। त्यासाठी मी येथे गोल राऊंड मध्ये सुरुवातीला गळा आखून घेतलेला आहे, त्यानंतर मी येथे टिप मारून घेतलेली आहे। पाहू शकता आपण। अशा प्रकारे आपण पाहायचं आहे की आपल्या आरी वर्कच्या बरोबर साइडनी गोल गळा आलेला आहे की नाही। नसेल आला तर आपण तेथे परत एक टिप मारून व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे। पाहू शकता इथे व्यवस्थित आलेले आहे। त्यानंतर मी येथे कात्रीने गोल गळा अर्धा इंचाचे कापड ठेवून कटिंग करून घेत आहे। अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचे आहे। त्यानंतर येथे छोटे छोटे नॉच मारून घ्यायचे आहेत कात्रीच्या साहाय्याने। त्यानंतर येथे एक मी डबल टिप मारून घेत आहे। जर थोडासा मला तिथे गॅप वाटत होता, त्यासाठी मी येथे व्यवस्थित दमानी अशी एक टिप मारून घेत आहे। आरी वर्कचे ब्लाउज शिवताना खूपच काळजीपूर्वक शिवावे लागतात, कारण जर आरी वर्क करताना जी डिझाईन आहे ती जर मशीन मध्ये आले तर आपली सुई तुटण्याची शक्यता असते आणि मशीनही खराब होण्याची शक्यता असते। त्यासाठी आपण येथे व्यवस्थित आरी वर्कचे ब्लाउज स्टिच करत आहोत आणि आपले आरी वर्कचे ब्लाउज स्टिच करताना फिनिशिंगही खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर आपण अस्तरच्या वरती एक गळ्याच्या साइडनी दाब टीप टाकून घेणार आहोत, कारण आपण जेव्हा अस्तर पलटी करू त्यानंतर आपल्याला तिथे एकही दाब टीप किंवा हातशिलाई करता येणार नाही। त्यासाठी आपण येथे एक दाब टीप टाकून घेणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही जर आरी वर्कचे ब्लाउज शिवणार असाल तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच आणि तुम्हाला ही त्याची मदत होईल। अशा प्रकारे मी येथे अस्तर
जॉईंट करून घेत आहे मेन फॅब्रिकला। अशा प्रकारे आपण चारही साईडनी आरी वर्क मध्ये येत नाही ना ह्याची दक्षता घेऊनच आपण इथे टिपा मारणार आहोत। आणि फिनिशिंग ही खूप महत्त्वाची आहे। व्यवस्थित फिनिशिंग आली तर ब्लाउजही आकर्षक दिसते आणि समोरच्या कस्टमरलाही आपले ब्लाउज आवडतात। अशा प्रकारे येथे मी चारही साईडनी टिपा मारून घेत आहे। अशा जर टिपा आपण मारल्या तर आपले ब्लाउजची फिनिशिंग खूपच छान येते, कुठेही झळ पडत नाही आणि काहीच नाही। एक्स्ट्राच्या कापड आपण येथे सर्व साईडनी कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला हा गोल गळा आरी वर्क ब्लाउज जोडून झालेला आहे। त्यानंतर आपण येथे पाहू शकता तुम्ही किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे। कुठेही आपले आरी वर्कचे मणी फुटलेले नाही आणि आरी वर्कचा सेम गोल राऊंड मध्ये आकार जोडून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। अशाच प्रकारे तुम्ही ही ट्राय करून पहा, नक्की तुम्हाला जमेल। त्यानंतर आपण येथे बॅकचे डाच टाकून घेणार आहोत। असे बरोबर मध्यभागी पकडून येथे नॉच किंवा खडूच्या साहाय्याने एक रेष ओढून घ्यायची आहे। त्यानंतर आपण येथे बॅकचे डाच व्यवस्थित जोडून घेणार आहोत। व्यवस्थित तिथे आपण ज्यावेळेस आरी वर्क केलेला आहे त्यावरतीही तो डाच जाणार नाही याची दक्षता घेऊनच येथे व्यवस्थित असे जोडून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्यवस्थित। जास्त ब्लाउज शिवताना आपल्याला फिनिशिंगला खूपच महत्त्व आहे। जर आपण फिनिशिंग मध्ये ब्लाउज शिवले तर आपले कस्टमरही खुश होतात आणि दिसायलाही खूपच असे सुंदर आकर्षक आपले ब्लाउज दिसते। त्यासाठी आपण फिनिशिंगवर जास्त महत्त्व द्यायचं। व्यवस्थित असे डाच टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर मी येथे 1.5 इंचाची पट्टी तयार करून घेत आहे। लांबीला आपल्या ब्लाउजच्या पाठीमागच्या भागा एवढी घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी अस्तर घेतलेले आहे आणि येथे व्यवस्थित पट्टी तयार करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण येथे बॅकला पट्टी जॉईंट करून घेणार आहोत। अशा प्रकारे पट्टी जर जोडली तर आपल्या पाठीमागच्या साईडनी ब्लाउज वरती उचलले जात नाही आणि फिनिशिंगलाही खूपच छान असे बसते। जर आपण अशी पट्टी टाकली नाही तर आपल्या ब्लाउज पाठीमागून वरती जाण्याची शक्यता जास्त असते। त्यासाठी कधीही पण आपण अशा प्रकारे पट्टी टाकून ब्लाउज नक्की शिवून पहा, तुम्हाला पण आवडेल। त्यानंतर मी येथे आतल्या साईडनी पट्टी दुमडून 5 नंबरची शिलाई टाकून घेणार आहे। त्यानंतर येथे आपण हात शिलाई करून ही जी टीप आहे ते बसवून घेणार आहोत। बघू शकता अशा प्रकारे आपले सुंदर असे आरी वर्क ब्लाउज स्टिच करून झालेला आहे। व्यवस्थित किती सुंदर असा गोल राऊंड मध्ये गळा पण आलेला आहे। अशाच प्रकारे तुम्ही ही आरी वर्कचे ब्लाउज शिवताना काळजी घ्या आणि व्यवस्थित ब्लाउज शिवा। व्यवस्थित ब्लाउज शिवल्यानंतर ते फिनिशिंग मध्ये ही खूपच आकर्षक दिसते।
जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.